पहिल्याच पावसात चांगली राडेराड झाली असून शामराव नगर येथील संतप्त नागरिकांनी नगरसेवकांना फासला चिखल तर आयुक्त रवींद्र खेबुळकर यांना फिरवले चिखलात। मुख्य शहरासह संपूर्ण विस्तारित भागाची पहिल्याच पावसात दैना उडाली आहे। स्टेशन चौक, शिवाजी मंडई, स्टँड परिसर या भागात पाणी साचून राहिले होते, तर शामराव नगर परिसरात ड्रेनेजसाठी रस्ते खोदून ठेवल्याने नागरिकांना घरातून बाहेर पडणेही मुश्किल झाले आहे। दलदलीमुळे मुलांना शाळेतही जाता आले नाही। या वाईट परिस्थितीमुळे संतप्त नागरिकांनी नगरसेवक राजू गवळी, नगरसेविका पुत्र अभिजित भोसले यांना चिखल फासत या राडीतच बसवले। तर आयुक्त रवींद्र खेबुळकर यांना चांगलेच धारेवर धरत चिखलातून चालत फिरत भागातून परिस्थिती पाहायला लावली। तातडीने रस्त्यावर मुरुम न टाकल्यास हा चिखल महापालिकेत आणून फेकण्याचा इशारा महिलांनी दिला आहे। आमच्या शामरावनगरची अशी परिस्थिती केल्यात की आज आमची मुलं कॉलेजला पण गेली नाही, शाळेला गेली नाहीत आणि एखाद्या बाईची अगर डिलिव्हरी झाली तर ती बाई मरायला पाहिजे आणि सिरियस पेशंट असलं तर कुठून घेऊन जाणार आम्ही? गटारेच पाणी आमच्या घरात घुसलेलं आहे आणि जर आम्हाला रस्ते गटारे नाही झाले तर आम्ही महानगरपालिकेमध्ये येऊन जिल्हाधिकारी आणि आयुक्त येऊन आम्ही ह्या चिकडनं मारहाण करणार। कालच्या एकाच पावसानं इथं एवढी वाईट परिस्थिती झाली तर इथं नगरसेवक गेले 4 वर्ष फिरकले नाहीत, पण आज त्या नगरसेवकांना इथं बोलवून चिखलात बसून त्यांना शामरावनगरची जनता कशी ही चिखल सहन करत्या हे आज त्यांना दाखवलं। आज एका नगरसेवकाला घेतले तर या वार्डातल्या ह्या वार्डाला 4 नगरसेवक येतात, तसं बघायला गेलं तर या 4ही नगरसेवकांना या राडीत आणून बुचकळल्याशिवाय सोडणार नाही। वार्ड क्रमांक 32 मधील आज शामरावनगर परिसरातील लोकांच्या आग्रहाखातर मुर्मीकरणाचं काम अचानक थांबवल्यामुळे इथल्या समस्त नागरिकांच्या वतीनं संदीप दळवी, मी आणि इथील सर्व तमाम शेकडो कार्यकर्ते आज चिखलात बसल्याचा निर्णय घेतला।